हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी माझ्या या YouTube व्हिडिओमध्ये तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांनी संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटी अंतर्गत फर्स्ट इयरला किंवा सेकंड इयरला प्रवेश घेतलेला आहे अशा विद्यार्थ्यासाठी विद्यापीठाने एक GR प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. तो GR अतिशय महत्त्वाचा आहे. तुमच्या GR मुळे तुमचे करिअरचे वर्ष त्या ठिकाणी वाचू शकतात आणि अशा विद्यार्थ्यासाठी ही खुश खबर आहे की विद्यापीठाने जे सर्क्युलर जारी केलेले आहे त्या सर्क्युलर मध्ये जे विद्यार्थी CBCS म्हणजे चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम मध्ये शिकत आहे अशा विद्यार्थ्यांनी आता आपल्याला माहीतच आहे आपल्या विद्यापीठाने नवीन एज्युकेशन पॉलिसी दॅट इज NEP 2020-2024-25 पासून फर्स्ट इयरला लागू करण्यात आलेली आहे. त्याच अनुषंगाने विद्यापीठाने जे विद्यार्थी CBCS चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम मध्ये शिकत होते अशा विद्यार्थ्यासाठी फुल कॅरी ऑन घोषित करण्यात आलेला आहे. तरी या नोटीस मध्ये काय दिलेली आहे ते आपण सविस्तर वाचू. सर्व संबंधितांच्या माहितीकरिता अधिसूचित करण्यात येते की विद्या परिषदेने दिनांक 8/7/2025 व 15/7/2025 रोजी फुल कॅरी ऑन देण्याबाबत खाली निर्णय घेतलेला आहे. आता हा निर्णय काय सांगतो? ज्या अभ्यासक्रमांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण NEP 2020 च्या शिफारशी लागू झालेल्या नाहीत, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना ज्या अभ्यासक्रम आहेत त्याला NEP 2020 लागू झालेला नाही अशा विद्यार्थ्यांना कॅरी ऑन लागू करण्यात आलेला नाही. पण ज्या विद्यार्थ्यांना NEP लागू झालेला आहे आणि जे विद्यार्थी CBCS चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम या स्कीमला आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना 25-26 साठी विद्यापीठाने फुल कॅरी ऑन त्या ठिकाणी डिक्लेअर करण्यात आलेला आहे. म्हणजे जे विद्यार्थी आता आपल्याला माहीतच आहे ज्या विद्यार्थ्यांचे सेकंड इयर बॅकलॉग असते ते फायनल इयरला ऍडमिशन घेऊ नाही शकत आणि जे विद्यार्थ्यांचे फर्स्ट इयरचे सब्जेक्ट बॅक असेल ते थर्ड इयरला ऍडमिशन घेऊ नाही शकत. पण या NEP मुळे तुम्हाला या वर्षी एक गोल्डन अपॉर्च्युनिटी त्या ठिकाणी आलेली आहे की तुम्ही फायनल इयरला ऍडमिशन घेऊ शकतात, थर्ड इयरला ऍडमिशन घेऊ शकतात. दॅट इज अ फुल कॅरी ऑन या ठिकाणी डिक्लेअर करण्यात आलेला आहे. अशाच प्रकारची माहिती माझ्या YouTube चॅनलला येत असते, तर चॅनलला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.